मम्मी सर सॉरी उशीर झाला. मी अगं इमर्जन्सी होती. बर्थडे माझा. सॉरी अगं, खरंच सांगतोय पण नाही ग सोडून येता आलं पेशंटला. हे बघ मी तुझ्यासाठी पेस्ट्री आणली. चल ना आपण करूया ना सेलिब्रेट. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे हाय माझा. हॅपी बर्थडे हाय माझा. हॅपी बर्थडे हाय माझा. हॅपी बर्थडे हाय माझा. ए मम्मी हॅपी बर्थडे हाय माझा. ऐक ना. हॅपी बर्थडे हाय माझा. हॅपी बर्थडे. खरंच अगं, हे बघ डॉक्टर आहे ना ग मी. अगं नाही सोडून येता येत ग असं. मला नाही सोडून येता आलं, खरंच सांगतोय. जेन्युइनली. तू जेवली नसशील ना? हा चल चल आपण जेवून घेऊ. दिवसभर ताप होता ग आणि संध्याकाळी तर चक्करच आली तिला. पेशंट ती होती. हो कस्तुरी. काय गंमत आहे बघ ना. अगं तिच्या आईचा वाढदिवस पण आजच होता. वियर्ड कोइन्सिडन्स. तू चल ना चल, आपण आपलं ठरलं होतं ना. हे बघ मी खरंच सांगतो, मी फोन केला होता तुला, तुझा लागला नाही. शिवा दादाला पण फोन केला होता, सतत बिझी होता. बोल ना ग, असं नको करूस. काहीतरी बोल. मम्मी असं नको करूस. अगं रागव ना ग प्लीज. तुला चल ना आपण सेलिब्रेट करू. आपलं ठरलं होतं ना. हा ऐक ना, तू सांग ना काहीतरी, बोल ना. प्रॉमिस होता. ए ऐक ना. अगं मी आलोय ना आता, बोल की काहीतरी. मम्मी प्लीज यार. तुला काय हवंय ते तर सांग. लक्ष्मी. भाऊ भाऊ झोप झोप. बरं वाटतंय ना ग? हो आता बरं वाटतंय. मग अशी घरी आले तेव्हा जरा चक्कर आली, पण आता काही नाही, आता ओके. घरी कशी आलीस तू? विनी होती का सोबत? नाही. मग तू घरी कशी आलीस? अहो तिच्या बरोबर कोणच नव्हतं आणि त्या रिक्षावाल्याने सुद्धा तिला व्यवस्थित इथे आणून सोडलं. माऊ अगं ताप आहे अजून. थांब थांब मी आता कुठे चाललात बाबा? आता चालत बसा ना, जरा आराम करा. थांब 2 मिनिटं, मी आलो. थांब. बाबा अहो दमला असाल, नको ना. हे बघ माऊ, पोलीस कधीही दमत नसतो. राहू दे ना. माऊ गप बस. झोप झोप व्यवस्थित. आता हा हनुमंत पोलीस नाही, डॉक्टर आहे. डॉक्टर डॉक्टर. कस्तुरी. कस्तुरी. कस्तुरी.
हे बघ, मला वचन दे तू माग हटणार नाहीस आणि कुणाला बी ह्याच्यातलं काहीही सांगणार नाही. तिला आयुष्यात एंट्री काय दिली, डोक्यावरच बसली. हॉस्पिटलमध्ये तीच, घरी तीच. अशी माणसं आयुष्यात आली की समजायचं त्रास करून घ्यायची नाही, त्रास द्यायची वेळ आली. माझी आवड लक्षात ठेवली. म्हणजे कसं आहे वाढदिवसाचं गिफ्ट? खूप सुंदर. आपली चॉईस कशी आहे? खूपच सुरेख, खूपच छान आहे. तुला आठवतं का मी शेवटचं गिफ्ट तुला कधी दिलं होतं? एका पोलिसाच्या बायकोसाठी तिचा नवरा सुखरूप घरी येतो, यापेक्षा मोठं गिफ्ट काय असेल? आणि एवढी महागडी साडी आणायची काहीच गरज नव्हती. परवडेल का आपल्याला? माहिती आहे ग, आपली परिस्थिती नाही, माहित आहे. पण हे सगळं कोणासाठी करतो मी? तुमच्यासाठीच ना. काल आपल्याकडे पैसा नव्हता, आज आपल्याकडे पैसा नाही, पण ही परिस्थिती ना नक्की बदलेल. कुणामुळे माहिती आहे? माऊमुळे. आपलं नशीब खरंच चांगलं आहे. देवानं हिच्यासारखी समजूतदार लेक आपल्या पदरात टाकली. डॉक्टर बनायचं होतं तिला, पण आपल्या परिस्थितीमुळे नाही जमलं. पण तिने हार नाही मानली, नर्सिंगचा कोर्स केला, नर्स झाली. आणि आपला विजू, मला माहित आहे आज ना उद्या त्याला नोकरी लागेल. लहानपणी बापाचं बोट धरून चालायला शिकणारी पोरं जेव्हा बापाचं बोट सोडून दुडू धावायला लागतात ना, तेव्हा बापाचा कसा ऊर भरून येतो ना, तसं मला ह्या दोघांकडे बघितलं होतं. बदलेल ग, परिस्थिती बदलेल. काय आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकलं पाहिजे. तुला माहित आहे, देवानं माझ्या आयुष्यात सगळ्यात चांगली गोष्ट काय केली? माझं सोन्यासारखं कुटुंब. त्यासाठी ना हा हनुमंत काहीही करेल. हॅपी बर्थडे. बघ आता मला जमतंय बांधायला. ओ बाबा, मचाडाला एकदम मचाडाला. काय बात आहे, म्हणजे चांगलं भारी. वा वा, छान छान. एक सेल्फी तो बनतायची. एक सेल्फी बन. जरा हसा ना जरा. 1 2 3. गरमागरम चहा आणलेला आहे. आलं टेचून चहा. आज जरा जास्त तिखट असेल चहा, कारण आलं जरा जास्त पडलेलं आहे. चला आता जे काम तुला करायला जमत नाही पटापट, ते काम मी करते. अगं बाई, पडला बघ तिकडे. हे बघ, हा कसा वाटतोय? या पॅन्टवर जाईल ना रे? कसा रे तू? शर्ट निवडायला जमत नाही तुला पटकन, बायको कशी निवडणार? त्यासाठी तू आहेस की. ऐक, बघ आत्ता म्हणतोयस, नंतर अर्जंट मध्ये जाऊन लग्न करून घेऊन बायको घरी घेऊन येशील. कालच्यासाठी सॉरी. परत म्हण. सॉरी. परत एकदा म्हण. परत सॉरी म्हण.
परत म्हणू हम्म. SORRRY. सॉरी. गाणं म्हण. गाणं म्हणू. मम्मीच्या आवडीचं गाणं म्हण. मम्मीच्या आवडीचं गाणं आठवावं लागतं तुला. अगं सॉरी वाला गाणं आठवतोय आणि तुझ्या आवडीची किती गाणी आहेत. ओ. तू कितनी अच्छी है, आहा. तू कितनी चिड़की, सॉरी. तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है मम्मी मम्मी. क्या बात है. मम्मी चिडू नको कधीच मम्मी. बस. नाही चिडायची. ये चल बस. घ्या चहा घ्या गरमा गरम. दे दे. अरे हे प्यायल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. दे. मग थांब जरा. देती गरम आहे बाबा. ठीक आहे. काय मग कशी आहे तब्येत. फोन आलता का. मी केला होता मेसेज पण तिचा रिप्लाय नाही आला. पटापट बरं व्हायला सांग बाबा तिला. हा लवकर ये म्हणा. ती लवकर आली नाही तर भाई लवकर उठणार नाही है ना. बरी असेल पण ती आता. हा नाही असेल बरी असेल. अरे झोपली नसेल ना त्याच्यामुळं फोन उचलला नसेल ती. म्हणावं पटापट बरी हो. काल रात्री झोपलं नाही का. डोळ्याखाली काळ दिसते. अगं नाही ना काल झोपच नाही लागली. सतत विचार येत होते. सौरभ कोण घाबरवतोय का तुला. हा स्वप्नात बिपनात कोण घाबरवतोय का. नाही. आणि मला हाक मारायची ना. हा मी एक हाक मारली तर एवढे लोक जमा होतात. आणि तुझ्या एका हाकेवर ही मम्मी तुझ्या समोर हजर राहते. लहान आहे का आता. अच्छा मोठा झाला नाही का तू. माझ्यापेक्षा मोठा झालाय का. हा कधी पण आईसाठी लेकरू लहानच असते बाबा. किती पण मोठं झालं तरी लहान असते. चल ऐक ना. तू खरंच रागवली नाहीस ना. रागावली. नको ना. रागावली. दिसतोय का चेहऱ्यावर माझ्या राग. तुझ्या रागवेन कमी. चल रात गई बात गई. आणि बर्थडे तर काय किती पण येतील. हा शेवटी माझा पोरगा उशिरा का होईना आपला पोरगा आपल्या बर्थडेला आला की नाही. हा लक्ष्मी लक्ष्मी. आले आले आले. काय. घाल तोंडातच घाल. सॉरी. मी बटाट्याची भाजी केली. त्याच्यात टोमॅटो टाकलाय. म्हणजे टोमॅटो बटाटा रस्सा भाजी केली आणि कोशिंबीर पण केली. टोमॅटोची. त्याच्यावर ते काय शेंगदाण्याचा कूट टाकलाय. मी काहीही विसरलेली नाहीये. रुमाल कोणाचा. तुमचा. माझा नाही ग. माझा रुमाल मला ओळखू येतो. कोणाचा रुमाल आहे. मग विजयचा असेल. तुझ्या तुझा रुमाल आहे. हा माझा आहे. तुझा आहे. म्हणजे माझ्या मित्राचा आहे. विजया तुला किती वेळा सांगितलंय मी घरी नसताना कुठल्याही मित्राला घरी बोलायचं नाही म्हणून. कोण मित्र आहे. गणेश. कोण गणेश. माझा मित्र आहे गणेश. कुठे राहतो. झेरॉक्स वाल्याच्या इकडे. चल. नाही म्हणजे तो कालपर्यंत राहत होता. आता तो गावी गेलाय. का. त्याची आई आजारी आहे ना. कस काय. अहो आता आई त्याची आजारी आहे. एकदम सिरियस आहे. तो अर्जंट मध्ये गेला. अहो ए तुझा चहा घेऊन जा लवकर. हा सांग तू सांग. आणि ते मग ते सांग ठरवून सांग. सगळं ठरवून सांग. काय नाही बघा ठरवून वगैरे नाही. म्हणजे जे ठरलेलं ते नाही म्हणजे ते घडलंय ते सांगतोय. हा म्हणजे काय झालं माहितीये बाबा. मी सकाळी उठलो. आंघोळ केली. नंतर कपडे घातले. आणि कालपासून सांग. काल सकाळी उठला नाश्ता केला कपडे घातले
ओ बाबा थांबा हो जरा, डिस्टर्ब करू नका मला. हे बघा मी मी जेन्युइनली सांगतो ना तुम्हाला, माझी लिंक तुटेल. थांबा तुम्ही जरा. म्हणजे मी सकाळी उठलो मग मी नंतर नाश्ता केला, आंघोळ केली, मग नंतर मी गेलो बाहेर गेलो मग नंतर मी मंदिरात गेलो, मंदिरातून घरी आलो, घरी येऊन व्यायाम केला आणि नंतर मी परत बाहेर गेल्याच्या नंतर मी बाजारात गेलो. अरे बापरे, कावरा पावरा झालो. म्हणजे मला काहीतरी असं विसरल्यासारखं वाटलं बाबा, म्हणजे मला काही कळलं नाही. मग नंतर कळलं की मी पिशवी विसरलो मी. हा, आणि मग माझा मित्र भेटला, मुकेश. हा मुकेश. नाही मुकेश बरोबर माझी लपडी आहे ना. लपडी म्हणजे लपडी म्हणजे वो प्यार दोस्तीवाली प्रेम आहे आमचं. गणेश पण भेटला, गणेश त्याच्या बरोबर आला होता. हा, मग गणेशने मला रुमाल दिला, मी त्याच्यामध्ये सामान टाकलं आणि लगेच इकडे आलो. काय सामान आणलं विजू? काय कुठला डाग पडला नाही, काय नाही. बाबा तुम्ही चहा प्या. चहाचं राहू दे, त्याला डाग पडला नाही काहीच. पेस्टी आणलीस ना, डाग कुठे? अहो कशाला नुसत्या चौकशा करताय? पोलीस स्टेशन आहे का हे? ग बस तू, घे तू त्याची बाजू. विजया, तुला किती वेळा सांगितलं लोकांच्या वस्तू घरात आणायच्या नाही? का आणलास हा रुमाल? हा, तुझा ऐकणार आहे का तो? हो ऐकणारेस ना? हो ऐकणार. जा मुकेशला देऊन जा. मुकेश आणि माझी लपडी आहे, म्हणजे दोस्ती यारी प्रेम. गणेशला देऊन जा. नाही बघ, गणेश आजारी आहे ना, गावी गेला ना तो गावी गेला. मग कसं देणार तू? अरे हा दे इकडे. किती सूर्यनमस्कार घातले? 20. 50 घालायचे रोज, अजून 30 घाल. चल आई. अहो काय चाललंय? का बस तू, घे तू त्याचीच बाजू. घाल लवकर. नाही बघ, मांसाहारी घेऊन ये खायला. जा. नाही नको मला भूक नाहीये. खा ग. अहो नाही बाबा, खरंच काही खावंसं नाही वाटत आहे, नंतर खाईन ना. जा. काल रात्रभर जागेच होतात ना बाबा? पण मी नाही. डोळे सांगतायत तुमचे. ते बंदोबस्तासाठी होतो ना, त्यामुळे जरा ताण आला असेल, बाकी काय. खोटं बोलता येत नसेल ना तर बोलू नये माणसाने. तेच तर जमत नाही ना. बरं माऊ, हे बघ, तू आज सुट्टी घे, आराम कर, ठीक आहे? हॉस्पिटलला जाऊ नको. हा. काय झालं मम्मी? हिशेब नाही लागत आहे शिवा. नाही मम्मी, मी सगळ्याकडून बरोबर पैसा घेतलाय आणि काही घपला बी नाही केला. हा मम्मी, मी तुझा नाही शिवा. कसला हिशेब मम्मी? सौरभचा हिशेब नाही लागत. आठवणी आठवणींचा हिशेब. लहानपणी सौरभ सारखा मम्मी 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 करायचा, आणि आता कस्तुरी कस्तुरी कस्तुरी. काय आपल्याला कळत नाही का? हा, कळत मम्मीला सगळं कळत. आपल्या बरोबर असतो ना शिवा, तेव्हा पण तो तिचाच विचार करत असतो. हे काय आपल्याला कळत नाही का? आपण केवढे पावसाळे बघितले. त्यामुळे सौरभचा हिशोब आहे ना, त्याची वजाबाकी व्हायला लागलीये बघा. आणि हे सगळं व्हायला लागलंय तेव्हापासून ती पोरगी आली. त्या पोरीनं या हिशोबात वजाबाकी करायला सुरुवात केली. आता मम्मीच्या हातात शून्य यायला नको. मम्मीला चालणार नाही ते. शून्य येण्याच्या आत काहीतरी करायला पाहिजे.